नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वयवारीचा पार्ट 2 पाहणार आहोत। यापूर्वी आपण पार्ट 1 मध्ये काही प्रकार पाहिलेले आहेत आणि या लेक्चर मध्ये पण आपण काही प्रकार पाहणार आहोत। मित्रांनो पहा, आपला प्रकार नंबर 7 अर्थातच टाइप क्रमांक 7 हे आपण पाहणार आहोत। प्रश्न पाहूया। प्रश्न काय म्हणतो? आई व मुलगा यांच्या वयाची बेरीज 32 वर्ष आहे। 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा गुणाकार अनुक्रमे 23 वर्ष होता, तर मुलगा आणि आई यांची अनुक्रमे वय किती, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। मित्रांनो, आपण बाय ऑप्शन या प्रश्नांना आपण सॉल्व करणार आहोत। पहा आता काय म्हणते, आई व मुलगा यांच्या वयाची बेरीज आपल्याला किती सांगितलेलं आहे? 32। तर मित्रांनो, ऑप्शन मध्ये ज्याचं उत्तर 32 आपल्याला येईल तेच या दिलेल्या प्रश्नाचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, विचार जर केला तर ऑप्शन क्रमांक डी मध्ये पहा, 35 आणि 15 अशी दोन आपल्याला वय दिलेले आहेत। 35 आणि 15 होतात 50, आपल्याला पाहिजे 32, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जो आहे तो आपला कॅन्सल झाला, कटला। त्यानंतर पहा, सी आपल्याला काय सांगतो? 27 आणि 7 म्हणजेच किती होतात? तर विद्यार्थी मित्रांनो 34, आपल्याला पाहिजेत 32, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी पण कटला, कॅन्सल झाला। आता ऑप्शन क्रमांक बी काय म्हणतो पहा, 22 आणि 5, 22 आणि 5 होतात 27, आपल्याला पाहिजेत 32, हे पण काय झाला? कॅन्सल झाला। ऑप्शन क्रमांक 1 पहा, म्हणजेच ए पहा काय म्हणतो, 27 आणि 5 होतात 32, किती होतात? 32, आणि आपल्याला पण पाहिजेत 32। याचा अर्थ आपलं उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ए असणार आहे। पण आपण काढलेलं उत्तर बरोबर आलं की नाही हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो? पहा, या ठिकाणी आई असं लिहून घेतो, त्यानंतर मुलगा असं लिहून घेतो, बरोबर आहे। आता यांच्या वयाची बेरीज आपल्याला 32 वर्ष दिलेली आहे, आपण ऑप्शनच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। आता आईचं वय आपण 27 वर्ष गृहीत धरू, या ठिकाणी दिलेलं आहे, व मुलाचं वय 5 वर्ष। मुलाचं वय 5 का? तर मुलगा छोटा असतो, आई मोठी असते, त्यामुळं मोठं वय आईचं आणि लहान वय मुलाचं हे आपल्याला लक्षात घेणं फार गरजेचं आहे। आता मित्रांनो, आपण पडताळा करत आहोत। 27 आणि 5 32, म्हणजे एक पडताळा आपला योग्य आलेला आहे। 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा गुणाकार 23 वर्ष होता, म्हणजे दिलेल्या वयामधून आपण 4 वर्ष काय करणार आहोत? वजा करणार आहोत। 27 मधून 4 गेले तर विद्यार्थी मित्रांनो उरतात 23, 5 मधून 4 गेले 1, आणि जे काय आपल्याला उत्तर येत आहेत यांचा जर गुणाकार केला तर 23 उत्तर येतो का? पाहू शकता, 23 1 23, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पण सांगितलेलं आहे गुणाकार 23 वर्ष। याचा अर्थ आपण बाय ऑप्शन या माध्यमातून जो आपण उत्तर काढलेला आहे, ऑप्शन क्रमांक ए हे या दिलेल्या प्रश्नाचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे। तर पहा, याच पद्धतीने आपण आणखीन काही उदाहरणं सोडून घेऊ, आपले कन्सेप्ट चांगले क्लिअर होजेपर्यंत आपण अशाच पद्धतीने करणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, आई व मुलगा यांच्या वयाची बेरीज 37 वर्ष आहे। 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा गुणाकार अनुक्रमे 78 वर्ष होता, तर मुलगा आणि आई यांचे अनुक्रमे वय किती, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, काय करणार या ठिकाणी थोडा विचार करू शकतो आपण। काय करणार? पहा, 37 वर्ष वय आपल्याला काढायचं आहे। ऑप्शन मध्ये पहा, 37 वर्ष वय कोणाचं होईल? तर ऑप्शन क्रमांक सी आपल्याला दिसत आहे, पहा 30 आणि 7 37, पण हे दिलेलं उत्तर आपलं योग्य आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं असेल तर आपण काय करू शकतो? पहा, या ठिकाणी आई असं लिहून घेऊ, त्यानंतर मुलगा असं लिहून घेऊ, आणि यांची वय, आईचं वय 30, मुलाचं वय 7, 30 आणि 7 37, 1 8 आपली पूर्ण झाली। त्यानंतर काय सांगितलं? 4 वर्षापूर्वी असं सांगितलेलं आहे, म्हणून या दोन्ही वयामधून 4 काय करू? वजा करून घेऊ, म्हणजे 30 मधून 4 गेले तर किती उरतील विद्यार्थी मित्रांनो? 26। 7 मधून 4 गेले तर किती उरतील?
3 या दोघांचा गुणाकार केल्यावर उत्तर 78 मिळते का पहा. 7 18, 18 ला 8 हातचे आले 1, 3 दोन्ही 6 आणि 1 7, उत्तर 78 मिळत आहे. याचा अर्थ आपला ऑप्शन क्रमांक सी काय आहे, योग्य आहे. त्यानंतर पहा समोर याच पद्धतीचा आपण प्रश्न पाहणार आहोत. आई व मुलगा यांच्या वयाची बेरीज 41 वर्ष आहे, तर 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा गुणाकार अनुक्रमे 116 वर्ष होता, तर मुलगा आणि आई यांची अनुक्रमे वय किती असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो काय करणार पहा, बाय ऑप्शन लक्षात ठेवायचं, फक्त बाय ऑप्शन काय करणार, बेरीज आपल्याला सांगितलेली आहे 41 वर्ष. आता 41 वर्ष ऑप्शन मध्ये पाहायचं की कोणाची बेरीज, कोणत्या वयाची बेरीज आपल्याला 41 वर्ष मिळेल. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपल्याला दिसत आहे 8 आणि 33 या दोघांची बेरीज जर केलं तर 41 वर्ष येते. म्हणजे आपल्या या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक बी. आता आपल्याला पडताळा करायचं का, चला पडताळा करून पाहू. काय करणार, आई व मुलगा असं आपण या ठिकाणी लिहून घेऊ, बरोबर आहे. आता पहा आईचं वय 33 वर्ष, मुलाचं वय 8 वर्ष, 33 आणि 8 किती झाले 41. एक कंडिशन आपण काय केली, सॉल्व्ह केली, पूर्ण केली. आता काय म्हणलं, 4 वर्षापूर्वी म्हणजे वजाबाकी करा. पहा 4 वर्ष आपण दोघांच्या वयामधून काढत आहोत. 33 मधून 4 गेले 29 आणि 8 मधून 4 गेले 4. आता 29 आणि 4 या दोघांचा गुणाकार 116 जर आला तर आपलं उत्तर योग्य आहे. 9 चौक 36, 36 ला 6 हातचे 3, 4 दोन्ही 8, 8 आणि 3 किती होतात तर 11, उत्तर आलेलं आहे 116. म्हणजेच आपला ऑप्शन क्रमांक बी काय आहे, योग्य आहे. बाय ऑप्शन न जात आहोत विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही चलाचा वापर करत नाही किंवा एक्स वाय वगैरे काहीच वापर न करता आपण उत्तर काढत आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो आपण आता काय केलेलं आहे, टाईप चेंज केलेली आहे. आपण आता 8 नंबरची टाईप आपण या ठिकाणी शिकत आहोत. आता 8 नंबरची टाईप काय म्हणते तुम्ही पाहू शकता. अ ब क यांच्या वयाची बेरीज किती आहे, 80 वर्ष आहे. त्यांची वय ही 2, 3, 5 या गुणोत्तरामध्ये आहे, तर त्यांच्यातील सर्वात मोठ्या व्यक्तीचे वर्षामध्ये वय आपल्याला किती असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्याला 3 व्यक्ती दिलेले आहेत. पहिल्या व्यक्तीचं नाव अ आहे, दुसऱ्या व्यक्तीचं नाव ब आहे आणि तिसऱ्या व्यक्तीचं नाव क आहे. यांचे वय आपल्याला गुणोत्तरामध्ये दिलेले आहेत. गुणोत्तर आपल्याला सांगितलं 2, 3, 5 असं आपल्याला सांगितलेलं आहे. सर्वात मोठ्या व्यक्तीचं वर्षामध्ये वय काढायचं आहे. तर आता सर्वात मोठा व्यक्ती कोण, ज्याचं गुणोत्तर सर्वात मोठं, तो सर्वात मोठा. म्हणजेच या ठिकाणी 5 आपल्याला सर्वात मोठा दिसत आहे, म्हणजेच क हा व्यक्ती सर्वात मोठा आहे, बरोबर आहे. मग काय करणार मित्रांनो, 5 या ठिकाणी लिहून घेऊ, कारण क च आपल्याला वय काढायचं आहे म्हणून क च गुणोत्तर लिहिलं 5. या सर्व गुणोत्तराची बेरीज करू. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 हे आपण छेदामध्ये लिहू आणि गुणाकारामध्ये मित्रांनो आपल्याला बेरीज किती दिलेली आहे, 80 वर्ष दिलेली आहे. ही बेरीज आपण या ठिकाणी 80 लिहून घेऊ, बरोबर आहे. भाग जातो पहा, 10 1 10 आणि 10 8 80, म्हणजेच उत्तर आपल्याकडे मिळत आहे 5 गुणिले 8 म्हणजेच 8 पंचे 40 वर्ष. आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक डी मध्ये मिळत आहे, उत्तर आपल्याला सापडलेलं आहे. त्यानंतर पहा समोर याच पद्धतीचा याच टाईपचा आपण आणखीन एक क्वेश्चन घेतलेला आहे. 3 मुलींच्या वयाची बेरीज 75 वर्ष आहे. त्यांची वय ही 3, 5, 7 या गुणोत्तरामध्ये आहे, तर त्यांच्यातील मधल्या मुलीचे वर्षामध्ये वय किती असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता 3 मुलींचे वय, मुलींचं नाव माहित आहेत का, नाही. मग 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असा आपण देऊन घेऊ. त्यांचे आपल्याला गुणोत्तर किती दिला, 3, 5, 7 असं दिलेलं आहे. आता सेंटरच्या मुलीचं म्हणजेच मधल्या 2 नंबरच्या मुलीचं आपल्याला काय करायचं आहे, वय काढायचं आहे. पण कशात, वर्षामध्ये. तिचं गुणोत्तर किती दिलं, 5. सर्व गुणोत्तराची बेरीज करा. 7 आणि 5 12, 12 आणि 3 किती होतात विद्यार्थी मित्रांनो, 15 गुणिले त्यांची बेरीज किती दिली, 75. 15 न 75 ला भाग जातो, देऊन घ्या. 15 1 15 आणि 15 5 75, म्हणजेच आपल्याकडे उत्तर काय मिळत आहे, 5 गुणिले 5. याचाच अर्थ 5 5
25 वर्ष आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक ए मध्ये मिळत आहे। मित्रांनो मी परत सांगत आहे, आपण कुठलाही चल न वापरता म्हणजेच ए बी किंवा एक्स वाय कुठलाही न वापरता आपण उत्तर काढत आहोत, बाय ऑप्शन न आपण उत्तर काढत आहोत। तर पहा याच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न पाहू। प्रश्न काय म्हणतो, 3 मुलींच्या वयाची बेरीज किती आहे? 72 वर्ष आहे। त्यांचे वय ही 4 5 9 या गुणोत्तरामध्ये आहे, तर त्यांच्यातील लहान मुलीचे वर्षामध्ये वय आपल्याला काढण्यासाठी सांगितलेलं आहे। आता 3 मुली लिहून घ्या, 1 2 आणि 3, तिघाला 3 नावं आपण दिलेली आहेत। त्यानंतर काय करणार, त्यांचा रेशो लिहून घेऊ, 4 5 9 असा आपण रेशो लिहून घेतला। आता सर्वात लहान म्हणलं म्हणून सर्वात लहान आपल्याला 1 नंबरची मुलगी दिसते, कारण तिचा रेशो काय आहे, लहान आहे। म्हणून या ठिकाणी आपण 4 लिहून घेऊ, सर्व रेशोची बेरीज करू, म्हणजेच 4 आणि 5 9, 9 आणि 9 किती होतात, तर 18 होतात। गुणिले जी बेरीज आपल्याला दिलेली आहे ते बेरीज आपण लिहून घेऊ। पहा 18 1 18 आणि 18 चोक विद्यार्थी मित्रांनो 72 किती होतात, 72। कोण उरलं, 4 गुणिले 4 म्हणजेच 4 चोक 16 वर्ष आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिसत आहे। विद्यार्थी मित्रांनो समोर पहा, आपण काय करणार आहोत, टाईप क्रमांक 9 आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आता 9 मधला प्रश्न आपण वाचून घेऊ। प्रश्न काय म्हणतो, अ ब क यांच्या वयाची सरासरी 20 वर्ष आहे। त्यांची वय ही 3 5 4 5 या गुणोत्तरामध्ये आहेत, तर त्यांच्यातील सर्वात लहान मुलीचे वर्षामध्ये वय किती, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। मित्रांनो प्रश्न सुरू करण्या अगोदर किंवा प्रश्नाचं उत्तर सांगण्या अगोदर मी तुम्हाला एक सूचना देऊ इच्छितो की माझे लेक्चर तुम्हाला आवडत असतील किंवा माझी शिकवणी तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आपल्या लेक्चरला लाईक करून घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। चॅनलवर नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घेऊन बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपण काढणार आहोत। 3 व्यक्ती आपल्याला सांगितलेले आहेत, अ ब क। आता पहा आपण लिहून घेऊ, अ त्यानंतर ब व क। आता या 3 व्यक्तीच्या वयाची सरासरी आपल्याला दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, किती, 20 वर्ष। ते आपण साइडला लिहून घेऊ 20 वर्ष, त्याचा आपल्याला नंतर काम आहे। आता त्यांचा रेशो काय दिला पहा, अ ब क चा 3 4 5 असा आपल्याला काय दिलेला आहे, रेशो म्हणजेच गुणोत्तर दिलेला आहे। मग आता थोडा जर विचार केलात विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला बेरीज दिलेली नाही बरं। मग मी सांगेल तुम्हाला काय सांगितलं, सर्वात लहान मुलींचे किंवा आता ते अ ब क काही मुली वगैरे असतील आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, मुलींचे वर्षामध्ये वय। आता सर्वात लहान कोण दिसत आहे, अ वाला दिसत आहे, बरोबर आहे, कारण त्याचा रेशो लहान आहे। म्हणून आपण या ठिकाणी 3 जर लिहून घेतलात आणि सर्व रेशोची बेरीज लिहून घेऊ, 5 आणि 4 9, 9 आणि 3 10 11 12 किती होणार, 12 छेदामध्ये जर लिहिलं तर गुणाकारामध्ये आपण बेरीज लिहितो नेहमीप्रमाणे, पण या ठिकाणी मित्रांनो आपल्याला बेरीज दिलेलीच नाही। मग आता आपण काय करणार, तर जी सरासरी आपल्याला दिली त्या सरासरीला विद्यार्थी मित्रांनो किती व्यक्ती आहेत, 1 2 3, म्हणून 3 आपण काय करणार, गुणणार, म्हणजेच 20 त्रिक 60, ही 60 आपल्याला काय मिळाली, बेरीज मिळालेली आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून ते गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहून घेऊ। 12 1 12 आणि 12 पंचे 60, तर विद्यार्थी मित्रांनो पहा 3 गुणिले 5 म्हणजेच 5 त्रिक 15 वर्ष हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे। ते आपल्याला ऑप्शन क्रमांक सी मध्ये मिळत आहे, बरोबर आहे। त्याच पद्धतीने आणखीन पहा, तुमचे कन्सेप्ट चांगल्या रीतीने क्लिअर करून देतो विद्यार्थी मित्रांनो, काळजी करू नका। तर पहा अ ब क यांच्या वयाची सरासरी 24 वर्ष आहे। त्यांची वय ही 2 3 4 या गुणोत्तरामध्ये आहेत, तर त्यांच्यातील क या व्यक्तीचे वर्षामध्ये वय किती असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आता पहा 3 व्यक्ती आहेत, हो चला लिहा मग, अ ब आणि
क तिन्ही व्यक्तीचे वय आपण लिहून घेतलं. आता वय आपण आपल्याला जे काय गुणोत्तरामध्ये दिलं ते लिहून घेऊ. 2 3 4 लिहून घेतलं. त्यांची सरासरी, मग सरासरी म्हणल्यामुळे आपण साईडला लिहून घेऊ 24. आणि व्यक्ती किती आहेत 3, मग 3 लगेच काय करू त्याला गुणून घेऊ. म्हणजेच काय होणार 24 त्रिक 72 होणार. किती होणार 72. हे 72 काय आहे बेरीज आहे विद्यार्थी मित्रांनो. बरोबर आहे. कोणाचं वय काढायला आपल्याला सांगितलं क चा रेशो किती दिला 4. चला लिहा 4 खाली 4 लिहिलं. मग आता छेदात काय करणार सर्व रेशोंची बेरीज म्हणजे 4 आणि 3 किती होतात 7. 7 आणि 2 9. 9 छेदामध्ये लिहा गुणिले जे काय 72 आपल्याला दिलं ते 72 लिहून घ्या. बरोबर आहे. जी बेरीज आली ते. आता पहा 9चा पाडा आपल्याला काय करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो 72 जे पर्यंत म्हणायचं आहे. म्हणजेच 9 8 72 काय उरलं 4 गुणिले 8 म्हणजेच 8 चौक 32 वर्ष. पहा ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपल्याला ते दिसत आहे. किती सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न कसला बी असू द्या पण आपण त्याला ट्रिकने करून देतो. पहा याच पद्धतीने आपण आणखीन एक प्रश्न घेऊ. काय म्हणतो प्रश्न अ ब क यांच्या वयाची सरासरी किती आहे 28 वर्ष आहे. त्यांची वय ही आपल्याला रेशो मध्ये 1 4 7 असं सांगितलेलं आहे. तर त्यांच्यातील ब या व्यक्तीचे वर्षामध्ये वय किती असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता पहा 3 व्यक्ती. पहिला व्यक्ती अ, दुसरा ब आणि तिसरा क. बरोबर आहे. मग आता ह्यांची रेशो लिहून घेऊ. काय दिला रेशो बाबा 1 4 7 असं आपल्याला सांगितलेलं आहे. बरोबर आहे. त्यांची सरासरी म्हणल्यामुळे सरासरी जरा साईडला लिहून घेऊ 28. 3 व्यक्ती आहेत म्हणून 3 याला काय करू गुणून घेऊ. म्हणजेच 28 त्रिक किती होणार 84 होणार विद्यार्थी मित्रांनो. बाजूला लिहून घ्या. 84 काय आहे बरं बेरीज आहे आपली. कोणाचं वय काढायचं ब चा रेशो किती आहे 4 लिहून घ्या. 4 भागिले मध्ये काय लिहिणार छेदामध्ये सर्व रेषांची बेरीज म्हणजे 4 आणि 7 किती होणार 7 आणि 4 11. 11 आणि 1 किती होणार 12. 12 हे भागिले मध्ये लिहा गुणिले आपण 84 जे बेरीज आहे ते लिहून घेऊ. 12 1 12 12 7 84. आता पहा काय उरलं 4 गुणिले 7 म्हणजेच 7 चौक 28 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आणि 28 वर्ष आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये मिळत आहे. मित्रांनो पहा किती सहजरित्या आणि किती लवकर आपण करत आहोत. परत एकदा सांगेल विद्यार्थी मित्रांनो पहा आपण आता टाइप क्रमांक 10 सुरू करण्यापूर्वी तुम्हाला परत एकदा सूचना देत आहे. मित्रांनो जर माझे लेक्चर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लगेच चॅनेलवर जा आपल्या आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करून ठेवा आणि आपली लिंक प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत फॉरवर्ड करा. तर मित्रांनो पहा आपण टाइप क्रमांक 10 या ठिकाणी पाहत आहोत. 10 काय म्हणते पाहू आपण. 3 मुलींचे आजच्या वयाचे गुणोत्तर 4 5 6 आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 45 वर्ष होती. तर त्यापैकी मोठ्या मुलीचे आजचे वय किती असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता मित्रांनो तुम्ही पाहू शकता मुली किती आहेत 3. नाव माहित आहेत का नाही. मग 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असं आपण देऊन घेऊ. त्याचं गुणोत्तर आपल्याला किती दिलं 4 5 6 असं आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे. बरोबर आहे. लिहून घेतलं. आता लिहून घेतल्याच्या नंतर पहा 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती 45 वर्ष होती असं सांगितलंय. पण आजची बेरीज दिलेली आहे का नाही. काळजी करू नका ते पण आपण काढू. आता विद्यार्थी मित्रांनो पहा किती व्यक्ती आहेत 3. प्रत्येकाला 5 वर्षापूर्वी असं आपल्याला सांगितलेले आहे. बरोबर आहे. 5 वर्षापूर्वी म्हणजे 5 5 5 असं 3 वेळा म्हणजे 5 त्रिक 15. या 45 मध्ये 15 आपण ऍड करू. आजचं बेरीज आपल्याला आजची बेरीज आपल्याला निघून जाईल. 5 आणि 5 10 10 ला 0 हातचे 1 4 आणि 1 5 हातचा 1 6 म्हणजे 60 वर्ष आपल्याला काय झालं आजची बेरीज निघाली. बरोबर आहे. मग आपल्याला काय सांगितलं त्यापैकी मोठ्या मुलीचे आजचे वय. आता मोठं कोण आहे बरं ज्याचा रेशो मोठा
तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती मोठी, मग आपल्याला 6 दिसत आहे म्हणून या ठिकाणी 6 लिहून घ्या. भागिले काय करणार, सर्व रेशोंची बेरीज म्हणजे 6 आणि 5 11, 11 आणि 4 किती होतात 15. 15 गुणिले जी आपल्याला बेरीज मिळालेली आहे ती लिहून घ्या 60. बरोबर आहे. 15 न 60 ला भाग जातो. 15 एक 15, 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60. म्हणजेच आपल्याकडे काय उरत आहे 4 गुणिले 6 म्हणजे 6 चौक 24 वर्ष. काय आहे 24 वर्ष. आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक सी मध्ये मिळत आहे. किती सहजरित्या आपण काढत आहोत विद्यार्थी मित्रांनो. पहा परत आपण याच पद्धतीचा आणखीन एक गणित पाहू. प्रश्न काय म्हणतो, 3 मुलींचे आजच्या वयाचे गुणोत्तर 2 3 4 आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 60 वर्ष होती. तर त्यापैकी मोठ्या मुलीचे आजचे वय आपल्याला काढायचं आहे. मित्रांनो नेहमीप्रमाणे मुलीचं नाव दिलेलं आहे का, नाही. मग 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असं लिहून घेऊ. त्याचा रेशो आपल्याला किती दिला 2 3 4 असं दिलेलं आहे. बरोबर आहे, समजलं. त्यानंतर थोडं विचार करा, 7 वर्षापूर्वीची बेरीज किती 60 वर्ष. किती व्यक्ती आहेत 3 व्यक्ती. मग प्रत्येकाला 7 वर्ष 7 वर्ष 7 वर्ष म्हणजे 7 त्रिक किती 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21. 21 वर्ष या 60 मध्ये ऍड करून टाका. आजच्या वयाची बेरीज आपल्याला मिळेल. म्हणजेच 1 ला 1 6 2 8 81 वर्ष. ठेवा बाजूला. काय करणार, कोणाचं वय विचारलं, मोठ्या मुलीचं. सर्वात मोठा रेशो 4 लिहा 4 भागिले सर्व रेशोंची बेरीज 4 आणि 3 7, 7 आणि 2 9 लिहा 9 खाली. बरोबर आहे 9. त्यानंतर गुणाकाराच्या स्वरूपामध्ये काय आपल्याला बेरीज 81. ही 81 आपण या ठिकाणी लिहून घेऊ. बरोबर आहे. आता 81 लिहिल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काय करणार. पहा 9 1 9 आणि विद्यार्थी मित्रांनो पहा 9 1 9 9 9 81 9 9 81. आता पहा किती उरलं 4 गुणिले 9 उरलेला आहे. म्हणजेच 9 चौक 36 वर्ष. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ऑप्शन मध्ये 36 वर्ष वय दिसत नाही, कारण आपल्या टायपिंग मध्ये कोणत्या तरी ठिकाणी आपली काय झालेली आहे मिस्टेक झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, ऑप्शन मध्ये ज्या ठिकाणी 36 वर्ष आपल्याला दिसेल त्याला आपल्याला टिक करायचं आहे. आणि हे तुम्ही समजून घ्याल, प्रिंट मिस्टेक म्हणा किंवा टायपिंग मिस्टेक म्हणा, हे तुम्ही समजून घ्याल अशी आशा करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो पहा आपण काय करणार आहोत, समोर एक याच पद्धतीचं गणित पाहणार आहोत. आता गणित काय म्हणते 10. पहा आपली टाईप कोणती आहे 10 नंबरची आहे. प्रश्न काय म्हणतो, 3 बहिणींच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 1 2 4 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 58 वर्ष होती. तर त्यापैकी मोठ्या मुलीचे आजचे वय किती असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ह्याच पद्धतीनं करायचं. पण काय करणार, 3 बहिणी, पहिली बहीण, त्यानंतर 2 नंबरची, त्यानंतर 3 नंबरची. बरोबर आहे. यांचा रेशो 1 2 4. बरोबर आहे. आता पहा 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती 58 वर्ष. आता प्रत्येकामध्ये 4 4 4 म्हणजे 4 त्रिकम 12 वर्ष. याच्यामध्ये तुम्ही काय करून घ्या ऍड करून घ्या. 8 आणि 2 10, 10 ला 0, 5 ला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 1 7 म्हणजे किती आलं 70 वर्ष वय आपल्याला आजची बेरीज आपल्याला आलेली आहे. मग कोणाचं वय काढायचं आहे तर त्यापैकी मोठ्या मुलीचं आजचं वय आपल्याला सांगितलेलं आहे. मोठं कोण आहे बाबा 3 नंबरची मुलगी. का बरं, कारण तिचा रेशो मोठा दिसत आहे. म्हणून 4 भागिले सर्व रेशोंची बेरीज करा. 4 आणि 2 6, 6 आणि 1 7. पहा 4 आणि 2 6, 6 आणि 1 7. हे भागाकारामध्ये आपण 7 लिहू. गुणिले मित्रांनो बेरीज किती आली बरं आजची 70 वर्ष आलेली आहे. 7 1 7, 7 10 70. काय उरत आहे आपल्याला 4 गुणिले 10 म्हणजे 10 चौक 40 वर्ष. आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक
बी मध्ये मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो या लेक्चर मध्ये आपण टाइप क्रमांक 10 पर्यंत आपण सर्व उदाहरणं अगदी सहजरित्या आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यानंतरचे जे काही टाइप आहेत ते आपण पार्ट 3 मध्ये पाहणार आहोत। पण जाता जाता नेहमीप्रमाणे एवढं सांगेल विद्यार्थी मित्रांनो की चॅनलवर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा। मित्रांनो पार्ट 3 मध्ये परत एकदा भेटणार आहोत, तोपर्यंत धन्यवाद।